तर एक बाई आहे बरं का, द स्पायसी कॉप्स या आयडीनं. बाई आहे का कोणता दलिंदर माणूस आहे मला काही माहीत नाही. बाईच्या नावाखाली दडलेला, बाईच्या साडीत लपलेला कोणता हाय तो, का कोणती ती कुत्री मेंटल केस कोणत्या आहे ती मला काय माहीत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघणारच, कारण तिनं मला शिवी दिली. एकदा नाही, दोनदा नाही, अशा 17-18 वेळेस तिच्या माझ्या व्हिडिओ खाली शिव्या आल्यात. तर तिला आजचा रिप्लाय माझा झणकेदार, असा झणझणीत चणचणीत, त्याला मसालेदार असा तडका देणार आहे, तडका. कुत्रे तू जरा 2 मिनटं वेट कर. का कुत्र्या कोण आहेस तू 2 मिनटं वेट कर, जरा असं थांब. 2 मिनटं म्हणजे 1च मिनटं थांब. तर एक वैभव कसबे दादा आहे, आपला चांगला सपोर्टर आहे, आपल्याला चांगल्या कमेंट करतो. कधी एकेकाळी त्यानं एकदा मला अशी वाईट कमेंट केलेली, म्हणजे अशी काय वाईट कमेंट केली नव्हती, चांगलीच होती, पण मित्राच्या नातानं. पण आता आपण मित्रांना पण शिव्या देऊन बोलतो ना, तसं काही बोलला असेल तो, तर ते काय मी मनावर घेतलं पण नाही. असे मला कुणी पण शिवीगाळ करू द्या, मी मनावर घेत नाही. पण ही कुत्री आहे ना, ही दलिंदर कोणतं स्पायसी स्क्वाप्स, तुला वाटत असेल की बाय तू लपशील, तर अशा खोटं नाव दिलं तुझ्या आयडीना तर तू वाचशील, तुझं नाव नाही भेटणार. तर काय वैष्णवीच आहे ना तू, वैष्णवी वाबळे होय ग भवाने, तू जरा वेट कर. वैष्णवी जरासा तू वेट कर. हां, तर वैभव कसबे दादा धन्यवाद, तुमचा सपोर्ट असाच असू द्या. आता आपली तुम्ही कुठले काय आहे हे न माहीत असता पण एक आपलं मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. मैत्रीचं नातं असतंच असं, ना कोण कुठला जातीचा, ना कोणत्या धर्माचा, ना काही तर काय कसलं काय नसतं मनात. एक मन जुळतं आपलं. मित्रांचं प्रेम हे जगावेगळं नातं आहे. ते मला खरं माझी शपथ घेऊन सांगतो, मला हे बघा असा पकडला आहे मी, तुम्हाला वाटेल खोटं, देवा शपथ, माझ्या सेवालाल महाराजांची शपथ, माझा असा खरा मित्र एक पण नव्हता जसा मला कल्याणचा दादा भेटलाय. माझा भाऊ तो आहे, माझा मित्र आहे, असा माझा त्यांचा नाता घट्ट आहे की बस. बहिणी मला यूट्यूबवरती खूप साऱ्या भेटल्या, भाऊ पण भेटले, पण मित्र नव्हता. तो मित्र मला दादांच्या रूपात भेटला. बहिणी मला माझ्या खूप बहिणी आहेत, मला बहिणींची कमी नाही. आणि माझी लाडक्या 2 बहिणी आहेत यूट्यूबच्या, म्हणजे एक आहे लीलाताई आणि दुसरी आहे चांदताई. या दोघींना मी कधीच विसरणार नाही. ह्या तुम्ही आत्ताच्या तुम्हाला वाटेल या आपल्या निमारुताई, पुन्हा आपली कल्पना जगतापताई, वैष्णवीताई, वैशालीताई, अशा खूप साऱ्या ताई आहेत. ताईंनो तुमची नावं घेत नाही म्हणजे असं नाही की मला अशा ताई एवढ्या आहेत ना की मी त्यांची नावं देखील लक्षात नाही ठेवत, एवढ्या मला बहिणी आहेत. पण या 2 ताईंचंच नाव का घेतलं मी, एक आपली चांदताई आणि लीलाताई म्हणून. तर त्यांनी मला खूप साथ दिली आहे. त्यांनी मला सुरुवातीपासूनच, तुम्ही पण साथ देतायच, पण त्या माझ्या पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये पण आहे त्या, म्हणजे आम्ही फोनमध्ये देखील बोलतो असं. तर बाकीच्या पण माझ्या बहिणीच आहेत. आणि आपले वैभव कसबे दादा, आता मी नावच लिहून घेतलेलं हातावर, म्हणलं व्हिडिओ चालू केला की नावच लक्षात जाते, पहिलंच नाव घेतलेलं लिहून. तर थँक्यू दादा, तुमचा असंच प्रेम राहू द्या. कुठले आहेत काय आहेत, आणि जास्त आणखीन मैत्रीप्रमाणे आपल्या बोलायचं असेल मनमोकळेपणानं, तर म्हणजे इथं यूट्यूबवरती कमेंटमध्येच बोलत राहतो ना. तर इन्स्टा आय डी आहे माझी चव्हाण नेताजी 50, इन्स्टाला फॉलो करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तिथं मेसेज टाका, तिथं बोलू आपण. हां, तर वैष्णवे चला, आता काय तुला प्रॉब्लेम आहे होय ग कुत्रे कुठले, काय ग प्रॉब्लेम तुला? तोंड बघा आरशात, कुठली दलिंदर छाप तू, माकड तोंडी. वैष्णवी वाबळे नाव आहे तिचं, नाव तर ठेवलंय देवीचं, आणि काम करते वय हाडळाचं. कुठले हाडळ दलिंदर छाप, तोंडच फोडील तुझं, दाताड तोंडे, सडकी कुठली दलिंदर. आई बहिणीवर शिव्या देते काय ग? लेडीजच आहे का तू? लेडीज असल्यावर तू अशा आई बहिणीवर शिव्या देते काय? मला किती पण बोलणाऱ्या बायांना मी ताईशिवाय नाही बोलत, पण तुझ्यासारख्या दलिंदर बाईच्या जातीला तू कलंक आहे. दलिंदर कुठले मूर्ख निर्लज्ज. त्रिशा जाग बाया तिकडं खेळ.
नाव देवीचं आईवर शिव्या देते काय का कुत्रे. मी माझ्या सख्यांना नाही सोडत असं मला आईवरती कोण बोललं तर तू कुठली आली का? बाईच्या नावाखाली लपलेला तू कोणता पुरुष आहे का रे दे दलिंदरा? बावळट मूर्खा, तोंडून माझ्या अशा घाण शिव्या निघल. एकदा माझी इमेज डाऊन होऊ द आकर तिकडं काय हो, तसला मागचा पुढचा विचार करणार नाही चॅनलचा देखील. पण तुला अशा शिव्या देईल ना मी. द स्पायसी स्कूप्स म्हणा. मॅड कुठली. बाईच आहे का तू? एका गडी आहे रे तू. गडी तर कसा असणार तू? गडी जर असला आणि त्या कमेंट करत असशील बाईचं नाव लिहून, मग तू बाईच आहे. तू गडी नाही. मग जे काही करायचंय ना, शिवी द्यायची ना तुला, चल इन्स्टा आयडी दिलंय आत्ताच, अजून एकदा देतो. चव्हाण नेताजी 50 कर मला तिथं मेसेज. तुला दाखवतो मग माझा हिचका. काय रे तुझा संबंध काय गे भावाने? तुझा कुठला संबंध का कुत्री दलंदर बावळट कुठले? घरात नवरा लेकर बाळ नाहीत का तुला? त्यांच्याकडे लक्ष दे. माझ्याकडे काय लक्ष देते? माझं काय बघते? ए कोणत्या रंडोल्या आहे रे तू? गडी आहे का? आईवर शिव्या द्यायचा काय संबंध कुत्रे तुझा? बघू वाटलं बघ, नाही तर सोडून दे. हे असली तू आहे ना नीच, अशा आई बहिणीवर शिव्या दिली ना परत, तू कुठले आहेत ते काढेल मग. द स्पायसी स्कूप्स म्हणा. द स्पायसी. आपल्याला बघू वाटलं बघायचं, चांगलं बोलू वाटलं बोलायचं. समजा आता माझं ज्याचं त्याचं मत पण मांडायचं. कोणत्या व्हिडिओत मी चुकतोय तिथं मत मांडा. मला बोला. मला राग नाही, कारण तुम्ही माझे आहेत म्हणून मला बोलताय, हे पण मान्य आहे. मग हे काय मला माझ्याकडं समजत कोणत्या मी चुकतोय त्याबद्दल बोलतोय असं पण नाही, काय नाही. माझ्या 1760 व्हिडिओवरती तरी कमेंट असतील या द स्पायसी स्पूस म्हणा. किती दिवस झालं मी इग्नोर करतोय. सकाळपासून माझं डोकं हल्लेलं आहे या आयडीवरती द स्पायसी स्पूस का कुप्स. द स्पायसी कुप्स. वैष्णवी वाबळे. हे दलिंदर कुठले? सडकी. घरात नवरा फिवरा त्याला टाइम दे तिकडं जाऊन. मी एवढा आवडलोय काय तुला? इकडं माझ्याकडंच येऊन सतत बसण्यापेक्षा कमेंट करत बसती. व्हिडिओ कोण माझी आई बनवती का? व्हिडिओ मी बनवतो ना. मला बोल ना मग कुत्रे कुठले. शिव्या देती काय दलिंदर? तू जे मला बोलती ते तुझ्या आईला कर तिकडं जाऊन. जर तू कोण गडी असशील ना र, गडी मानण्याच्या लायकीचाच नसणार आहे मग तू. बाईचं नाव वापरून माझं उघड आहे. माझं कसं, माझं नाव तीच आयडीला नाव, तेच आयडीला नाव आहे का नाही? नेताजी चव्हाण तेच आहे का नाही? तसं लावून ये की मग. खरं नाव लावायचं आपलं. खरं नाव तर कसं का लिहिणार हे लोक? यांना ना आई ना बाप कुठले तर पैदास असत्यात. टाकून दिलेली झाडापालात कुठं तर गुंडाळून फडक्यात टाकून दिलेल्या असत्यात. तसल्या अवलादी आहे त्या ह्या. नाहीतर मग इकडं तिकडं तोंड मारलेलं असतं यांच्या आईबापानं, तेव्हा पैदा झालेले अवलादी असतात हे. म्हणून त्यांचं नाव लिहायला लाज वाटते यांना. आयडीला नाव दिलंय देवीचं आणि गुण आहेत राक्षसाचे. लय असल्यावरती लय राग येतो मला. नंबर देऊ का माझा? नंबर घे, नाही तर ये इन्स्टाला. नंबर देतो माझा. काय प्रॉब्लेम आहे ते मग मला बोल. आणि तुला काय बोलायचं मला बघ, मग तुला माझी पावर दाखवतो. अरे शांत असतो म्हणून काय पण बोलायचं असतं काय? आजपर्यंत अशी कधी मला कमेंट आलेल्या नाही त्या.
माझ्या ह्या दुसऱ्या सगळ्या ताई आहेत, दादा आहेत, मला रागवतात, चिडतात, मला बोलतात, मग चुकतोय तिथं सांगतात आणि मला ते चांगले पण राहतात. त्यांचा हक्क आहे माझ्यावरती. आज आपली ती वैशाली शाताई आहे, गीता खेडेकर ताई आहे, संगीता खेडेकर का काय आपल्या त्या ताई आहेत, कल्पना ताई आहे, निमवारू ताई आहे, वैशाली रसानी ताई आहे, कितीतरी ताई आहेत त्या माझ्या, कितीतरी बहिणी आहेत त्या. चुकलो तरच बोलतात. त्यांचा रागवणं साहजिक आहे, त्यांचा भाऊ आहे मी, त्या माझ्यावर रागवतील. ही कुत्री दलिंदर माकडी सडकी गटर तोंडाची आहे, वास मारे. तुझ्या जवळ देखील कोणी बसत नसेल, वास मारे, फारोळ्या दाताची. बाया चल दवाखान्यात जाऊ, उठ. चल की दवाखान्यात जाऊ, उठ. चल चल. त्या दलिंदरला एक कामाला नको जाऊ म्हणलं तर पळाली. गाडीवरती न्यायचं, हिला झोपली फिपली तर टेन्शन येतंय मला. नीट राहायचा वैष्णवी. पाक घालून टाकेल इज्जत हाय ती तुझी. असल्याला कुठे इज्जत तर असते. चल जाऊ, चल बाया, बस गाडीवर. शेव दे ठेवून आतमध्ये, नंतर खा, वापस आलो की आपण. चल बाळा आणाय जायचंय. कुठे आहे बाळा ग? डॉक्टर पैसे आहे, तिला दवाखान्यात जाऊ म्हणलं की तिला 4 दिवस माग लाग झालंय. रोज फोन करायची तिकडं असताना पण, पप्पा बाळा घेऊन या, बाळा घेऊन या. हिला तूच बाळा आहे ग बाय माझा, तूच सोना माझा बाळा आहे. टक्कल मला म्हणते, टक्कल का केलंय म्हणते, माझं पण करा म्हणते टक्कल. चल चल उठ, कटिंग करून. सर्दी खोकला तिला जाम झालाय, तिचा आवाज पण बदललाय, दाखवून आणतो. माझ्याकडून चुकला असेल ना काही बोलायला, माफ करा, पण राग येणारच की नाही. आईवरती शिवाय द्यायचा काय संबंध आला? व्हिडिओ मी बनवतो ना. हो गे वैष्णवी कुत्रे, तुला जे बोलायचं ते मला बोल. आणि कुत्रा 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 असेल का कुत्री? आय डोंट नो. स्त्रीलिंग पुल्लिंग का नपुंसकलिंग यातला लिंग कोणता आहे तो तुमचा, ते तुलाच माहीत बाबा. बाबा बाबी बाय बे काय काय ते XYZ. थर्ड जेंडरवाले कधी असं कोणाला वाईट बोलत नाही. तू ते पण नाही, ते कधीच कोणालाच वाईट नाही बोलत. कधी ऐकले तुम्ही किन्नरांनी एखाद्यांना वाईट बोललंय म्हणून? हसी मजाक जेवढं तेवढं त्यांचं ते चालतं, फ्री लाईफ जगतात ते. उलट हे असले, जाऊ द्या आता, चला चल.